हॅलो स्टुडंट, फिजिकल प्रॉपर्टीज आपण घेतलेला लास्ट लेक्चरला. ओके, म्हणजे मेथड ऑफ प्रिपरेशन आणि फिजिकल प्रॉपर्टीज आपले संपलेले आहे. आता काय बोललो होतो लास्ट लेक्चरला मी की फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट व्हॉट लिहिलेलं आहे बघा. व्हॉट केमिकल प्रॉपर्टीज, राईट. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. ओके, आतापर्यंत काय पाहिलं आपण, अल्डिहाइड आणि कीटोन आपण बनवत होतो, राईट. आता ऑलरेडी जे बनलेले अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आहे त्यांना आपण वेगवेगळ्या रिएजंट सोबत रिॲक्ट करणार. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टीज. तर त्याच्या अगोदर काही पॉइंट म्हणजे केमिकल रिॲक्शन्स याच्यात आपण बघणार. मग या रिॲक्शन्स होतात कशा, अल्डिहाइड कीटोन बेसिकली रिॲक्ट कसे होतात ते सगळं कशामध्ये येतं, केमिकल प्रॉपर्टीज. ओके, आता बघा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघताना तसं म्हटलं तर भरपूर रिॲक्शन्स आहे, पण त्या भरपूर बेसिकली काय आहे, काही अशा स्पेसिफिक रिॲक्शन आहे की त्यांच्यामध्ये डिवाइड जर केल्या तर त्या कमी होऊन जातात. म्हणजे काय, एक मेजर टाईप राहणार, जसं काय म्हणतो आपण न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन है ना, अगोदर पण पाहिले आपण हॅलो अल्केनच्या वेळेस, ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि काही मिसलेनियस. ओके, म्हणजे हे झाले मेजर टाइप्स 3-4. त्यांच्यामध्ये या रिॲक्शन डिवाइड होऊन जातात. म्हणजे न्यूक्लियोफिलिक असेल तर तिच्या अंडर 4-5 रिॲक्शन्स येतील. म्हणजे टाईप एकच राहणार न्यूक्लियोफिलिक, फक्त त्याचे वेगवेगळे सब टाइप्स म्हणजे सब रिॲक्शन्स वेगवेगळ्या राहतील. ओके, तर बघा होतं काय याच्यामध्ये, आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर मध्ये पण आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं सीओ जे आहेत ते बेसिकली काय राहतं, कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड आणि कीटोन काय आहे बेसिकली, सी डबल बॉन्ड ओ, इकडे आर आणि इकडे आर डॅश. ओके, आता अल्डिहाइडच्या केस मध्ये काय असेल, अल्डिहाइडच्या केस मध्ये आर डॅश जो असणार आहे तो काय असेल, एच, बरोबर. आणि कीटोनच्या केसमध्ये काय असणार आहे तो आर डॅश इक्वल टू अल्किल किंवा ॲरिल, बरोबर. हा आर तर अल्डिहाइडच्या केसमध्ये अल्किल असणार किंवा ॲरिल असणार, पण एक आर जो आहे तो कंपल्सरी काय असतो, हायड्रोजन. कोणाच्या केसमध्ये, अल्डिहाइड. आणि कीटोनच्या केसमध्ये तो कंपल्सरी अल्किल असतो किंवा ॲरिल म्हणजे बेन्झीन रिंग. ठीक आहे, इथपर्यंत तर क्लिअर आहे. इतर ऑलरेडी घेतलेले आपण. आता होतं कसं, याच्यात यांची रिॲक्शन होणार आहे, यालाच काय म्हणतो आपण केमिकल प्रॉपर्टीज. तर बघा याच्यात होतं काय, हा जो आहे कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. ऑक्सिजन काय हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे हा ऑक्सिजन काय करेल, ही इलेक्ट्रॉनची पेअर त्याच्याकडे विड्रॉ करणार. ओके, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप येतो. याने इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ केली म्हणजे याच्यावर कोणता चार्ज येणार, डेल्टा निगेटिव्ह. आता ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह आला तर कार्बनवर काय येणार, ऑब्वियस गोष्ट आहे, काय येणार, डेल्टा पॉझिटिव्ह, बरोबर. इथपर्यंत क्लिअर, डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आता बघा कार्बनवर तर काय आला, प्लस. आता कार्बनवर जर प्लस आला तर कार्बनला कोणाची गरज पडणार, असे ग्रुप्स की जे त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील, राईट. आणि इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करणाऱ्या ग्रुपलाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाइल्स, राईट. न्यूक्लिओफाइल कसं डिनोट करतो आपण त्यांना, NU, राईट, NU मायनस. आता हे NU मायनस या कार्बनला मदत करतील. न्यूक्लिओफाइल्स, न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. न्यूक्लिओफाइल्स म्हणजेच काय, न्यूक्लियस लव्हिंग. न्यूक्लियस लव्हिंग म्हणजे काय, न्यूक्लियस मध्ये काय असतं, पॉझिटिव्ह लव्हिंग स्पेसिस आहे, बिकॉज दे आर हॅव्हिंग इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रॉन भरपूर असतात त्यांच्याकडे, म्हणून ते कोणाकडे अट्रॅक्ट होतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर, बरोबर. म्हणजे याच्यावर अटॅक काय होणार, कुठे अटॅक होणार, कार्बनवर. बस हेच समजून घ्यायचंय फक्त. म्हणजे येणारी स्पेसिस जी आहे ती न्यूक्लिओफाइल असेल, ती या इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर दॅट इज कार्बन त्याच्यावर अटॅक करणार. आणि कोणत्या टाईपच्या रिॲक्शन होतील, तर त्या रिॲक्शन कोणत्या होणार बघा, लिहितोय मी, न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. ओके, न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन होती त्याच्यामध्ये. ओके, हे ऑलरेडी आपण कशात बघितलं होतं, हॅलोअल्केन्स मध्ये पण पाहिलं होतं. तिथे काय होता, RX होता. आर म्हणजे आर वर प्लस यायचा आणि एक्स जो होता हॅलोजन तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करायचा आर वर प्लस, आणि तिथं मग काय न्यूक्लिओफाइल अटॅक करायचं. इथेही सेम तसंच होत आहे. म्हणजे काय होणार बघा, हा न्यूक्लिओफाइल याच्यावर अटॅक करणार
नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होईल बरोबर, बॉन्ड ब्रेक होणार आणि हा आर सी आर, आता ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ केली म्हणजे याच्यावर येणार मायनस, आणि इथे हा झाला न्यूक्लिओफाईल एक अटॅच, राईट. हा न्यूक्लिओफाईल झाला, यालाच काय म्हणतोय आपण, बेसिकली याला काय म्हणणार आपण, एक ऍडिशन प्रॉडक्ट म्हणू शकतो किंवा इंटरमिजिएट म्हणूया याला. हा इंटरमिजिएट तयार होतोय, राईट. हा इंटरमिजिएट तयार झाला बरोबर. आता काय होणार पुढच्या स्टेप मध्ये, हा O मायनस आहे, H प्लस म्हणजे काय करतो, फक्त जर हायड्रोलिसिस केलं तर हा हायड्रोजन इथे अटॅच होणार आणि काय बनणार, आर सी आर, हा O H, आणि इकडे हा जो पण न्यूक्लिओफाईल असेल तो. दिस इज युअर फायनली काय ऍडिशन प्रॉडक्ट, दिस इज युअर ऍडिशन प्रॉडक्ट. म्हणजे काय झालं, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन होत आहे. अल्डिहाइड कीटोन मध्ये काय पाहायला मिळते आपल्याला, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन होत आहेत. सिम्पली काहीच होत नाही, हा बॉन्ड ब्रेक होणार, या ऑक्सिजनवर न्यूक्लिओफाईल अटॅच, म्हणजे या कार्बनला न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय, ऑक्सिजनवर मायनस न्यूक्लिओफाईल, आणि या मायनसला काय फक्त जर हायड्रोलिसिस केलं आपण सिम्पली, तर हायड्रोलिसिस मधून काय मिळतो आपल्याला, H प्लस, तो H प्लस आणि O मायनस, OH, आणि हा न्यूक्लिओफाईल. दॅट्स इट. क्लिअर इथपर्यंत न्यूक्लिओफिलिक रिएक्शन. त्याच्यानंतर काय अजून याच्यात लक्ष ठेवण्यासारखं बघा, हा जो ही जी स्पेसिस आहे हे सुरुवातीला कोणती होते, याचं जर हायब्रिडायझेशन बघितलं आपण कार्बनचं, तर बघा 1 2 आणि 3, म्हणजे सुरुवातीचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp2, राईट. पण त्याच्यानंतर काय होणार, sp2 आहे इथं लिहितो वाटल्यास, sp2 आणि जॉमेट्री कोणती आहे, प्लेनर बरोबर. प्लेन मध्ये नाही, 1 2 आणि 3, हे तिघी काय आहे प्लेन मध्ये, 1 2 आणि 3, आणि हायब्रिडायझेशन आहे sp2, 1 2 आणि 3 हायब्रिडायझेशन. sp2 म्हणजे काय, नंबर ऑफ बॉन्ड अटॅच, नंबर ऑफ ऍटम अटॅच प्लस लोन पेअर. लोन पेअर तर नाही, कार्बनची व्हॅलेन्सी फुलफिल आहे म्हणजे हायब्रिडायझेशन झालं sp2. इथे कोणतं हायब्रिडायझेशन झालं कार्बनचं, बघा हा एक बॉन्ड ब्रेक झाला, तिथं काय झालं न्यूक्लिओफाईल अटॅच झाला, म्हणजे हायब्रिडायझेशन आता 1 2 3 4, म्हणजे हायब्रिडायझेशन आलं sp3, आणि जॉमेट्री झाली टेट्राहेड्रल. बघा समजून घ्या व्यवस्थित, पॉइंट वेगवेगळा आहे. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण बघतो, हे एकदा समजलं तर पुढचे रिएक्शन इझिली आहे, त्या फक्त आपल्याला अटॅच करत जायचं. हे जे लिहितो ना न्यूक्लिओफाईल, इथं फक्त आपल्याला अटॅच करत जायचे वेगवेगळे न्यूक्लिओफाईल्स. कोणकोणते असतात न्यूक्लिओफाईल्स ते, तो CN मायनस पण असू शकतो, तो OH मायनस पण असेल, है ना, अँड सो ऑन. ते आपण बघणार अजून डिटेल मध्ये. तर न्यूक्लिओफाईल फक्त इथे अटॅच होत जाईल. हायब्रिडायझेशन sp2 इनिशियलला, त्याच्यानंतर न्यूक्लिओफाईलचे अटॅक झाल्यानंतर sp3, जॉमेट्री प्लेनर, नंतर कोणती झाली टेट्राहेड्रल. 4 झाले ना, 1 2 3 आणि 4. टेट्रा म्हणजे काय 4, टेट्राहेड्रल जॉमेट्री झाली. ओके. टेट्राहेड्रल म्हणजे काय, सुरुवातीला काय होतं, तो प्लेन मध्ये होता बरोबर. प्लेन मध्ये काय होता, हा इकडे ऑक्सिजन आणि 2 R ग्रुप. त्याच्यानंतर काय झालं, वरून एक अटॅच झाला, वरून एक न्यूक्लिओफाईल आला, तो अटॅच झाला बरोबर. म्हणजे काय होतं, सुरुवातीला जॉमेट्री मध्ये होता, त्याच्यानंतर न्यूक्लिओफाईल अटॅक होता, न्यूक्लिओफाईल अटॅच झाल्यामुळे ही जॉमेट्री हे शिफ्ट झाले बॉन्ड, आणि हे आहे कशा प्रकारचं बनलं स्ट्रक्चर, टेट्राहेड्रल. बघा टेट्राहेड्रल म्हणजे काय, या फॉर्म मध्ये, फक्त या फॉर्म मध्ये, दॅट्स इट. यालाच काय म्हणतो आपण, टेट्राहेड्रल म्हणतो, राईट. टेट्राहेड्रल जॉमेट्री या फॉर्म मध्ये झालं, फक्त दाखवताना तुम्हाला प्लेन मध्ये मी दाखवलेले 4. क्लिअर होतो इथपर्यंत. केमिकल प्रॉपर्टीज न्यूक्लिओफिलिक म्हणजे काय, न्यूक्लिओफाईल येणार, तो कार्बनला अटॅच होणार, दॅट्स इट. त्याच्यानंतर बघा आता रिॲक्टिव्हिटी जी आहे बेसिकली, तर रिॲक्टिव्हिटी जो पॉइंट आहे तो पण एक इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आता म्हणतोय आपण अल्डिहाइड आणि कीटोन त्यांच्या केमिकल रिॲक्शन्स होणार, तर रिॲक्टिव्ह म्हणजे कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, किंवा असे कोणते फॅक्टर्स आहे, विच आर दोज फॅक्टर विच आर इम्पॅक्टिंग द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड कीटोन्स बरोबर, ते बघूया आपण. म्हणजे कोणता पॉइंट म्हणू शकतो आपण, रिॲक्टिव्हिटी बरोबर, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता बघा रिॲक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट किंवा कोणता राहणार आहे तो, त्याला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. आता बघा हा मागच्या वर्षी
पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिला होता, चॅप्टर नंबर 14 मध्ये, पण ठीक आहे 11th ला झालेला आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय राहणार, आता बघतोय आपण रिॲक्टिव्हिटी कशी कशी राहणार यांची. तर याच्यामध्ये काय राहतं, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट एक राहतो बेसिकली. म्हणजे आता एक समजून घ्या, हा बघा हा कार्बन आहे, या कार्बनवर प्लस चार्ज जेवढा जास्त, काय म्हणतोय मी ते व्यवस्थित समजून घ्या, या कार्बनवर प्लस चार्ज जेवढा डॉमिनेट राहणार तेवढी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त. म्हणजे इथं काय म्हणतोय आपण की मोर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन, मोर द रिॲक्टिव्हिटी. ओके, हा पॉइंट बघा समजून घ्या व्यवस्थित, बरोबर आहे ना. आता कार्बनवर जेवढा प्लस चार्ज येणार तेवढी त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त राहील. का रिॲक्टिव्हिटी जास्त राहील, कारण जेवढा प्लस जास्त तेवढे त्याला काय लागणार, निगेटिव्ह जास्त लागणार. निगेटिव्ह जास्त लागणार म्हणजे तो तेवढा जास्त रिॲक्टिव्ह होत जाईल, बरोबर. म्हणजे मोर द प्लस मोर विल बी द रिॲक्टिव्हिटी. म्हणजे आता बघा प्लस याच्यावर येणार, तर प्लस येणार म्हणजे काय, हा कार्बनवर प्लस, सपोज आपण हा बघा हा सी डबल बॉन्ड ओ, आणि इकडे जे पण ग्रुप आहे सपोज ए बी कोणते ग्रुप म्हटले, तर याच्यावर कोणता चार्ज आहे, प्लस, डेल्टा प्लस, याच्यावर आहे डेल्टा मायनस. आता हा डेल्टा प्लस, सपोज याला जर ग्रुप काही आहेत आणि ते ग्रुप असे आहेत की जे इलेक्ट्रॉन रिलीज करताय कार्बनला, तर कार्बनला बाहेरून इलेक्ट्रॉन घ्यायची गरज पडणार आहे का. बघा सोपं उदाहरण देतो, पैशाची गरज आहे, सपोज एक पर्सन आहे की ज्याला भरपूर पैसे लागणार आहे, अर्जंट काहीतरी इमर्जन्सी आली त्याला पैसे लागणार आहे. त्या केसमध्ये सगळ्यात पहिले काय करेल तो, घरात कोणाला तरी विचारेल, त्याची भाऊ वगैरे वॉट एव्हर रिलेटिव्ह म्हणा त्यांना विचारेल. त्यांच्याकडून नाही झालं तर मग काय जाईल, तो कोणाकडे जाईल, बँकेकडे जाईल, राईट, फॉर लोन वगैरे ज्या पण गोष्टी. म्हणजे सध्या काय करेल तो, आसपासचे जे आहेत सगळ्यात पहिले त्याचे नियर बाय कॉन्टॅक्ट, क्लोज कॉन्टॅक्ट त्यांना विचारेल. तिथून जर नीड फुलफिल झाली नाही, देन इट विल गो टुवर्ड्स बँक. आपल्यासाठी बँक म्हणजे काय, न्यूक्लियोफाइल. आणि जवळचे रिलेटिव्ह म्हणजे कोण, तर इथले ग्रुप, इथं जे पण अटॅच होणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथं आपण आर आणि एच लावतोय, बरोबर. म्हणजे हा काय बेसिक अल्डिहाइड आहे, RCHO, हा काय अल्डिहाइड. आता बघा हा जो ग्रुप आहे कोणता, आर, तर हा काय, हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर असेल तर कार्बनला प्लस आहे, तर याला जर मायनस व्हायचंय, तर ऑलरेडी हा काय म्हणतोय अल्किल की तू बाहेरून न्यूक्लियोफाईलची काही गरज नाही, आम्हीच तुला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करून देतो. म्हणजे याने जर इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले तर बाहेरून इलेक्ट्रॉनची गरज पडणार का, नाही पडणार, बरोबर. म्हणजे अल्किल ग्रुप जसे वाढणार तशी रिॲक्टिव्हिटी काय होत जाणार, कमी होत जाईल. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. ओके, दिस इज अगेन इम्पॉर्टंट पॉइंट. म्हणजे काय, सपोज बघा सगळ्यात पहिला जर घेतला आपण, बघा व्यवस्थित समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे, याच्यावर नीटला पण बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात रिॲक्टिव्हिटी. तर तुम्हाला पॉइंट लिहून देतो. HCHO ज्यावेळेस घेणार आपण, HCHO, त्याच्यानंतर जनरल आपण घेऊया RCHO, आणि नंतर घेऊया आपण RCR डबल बॉन्ड O. आता बघा याच्यात रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे HCHO, देन अल्डिहाइड अँड देन कीटोन. हा काय, हा आहे फॉर्मल्डिहाइड, राईट, फॉर्मल्डिहाइड. त्याच्यानंतर आहे अल्डिहाइड, आणि त्याच्यानंतर आहे कीटोन. बघा व्हेरी इम्पॉर्टंट, काय फॉर्मल्डिहाइडची लिस्ट हायेस्ट रिॲक्टिव्हिटी कशामुळे, कारण या कार्बनवर काय येणार, प्लस. आता प्लस चार्ज आला तर सगळ्यात पहिले जवळ कोण आहे, याचे मित्र दोन हायड्रोजन इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करू शकताय का, नाही, ऑलरेडी त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, आमच्याकडे तर इलेक्ट्रॉन नाहीये, तुम्ही बाहेरून घ्या, बरोबर. बाहेरून घ्या म्हणजे काय, याला बाहेरून गरज पडणार जास्तीत जास्त, म्हणजे तो काय रिॲक्टिव्ह होऊन जाणार. म्हणजे हा काय हायली रिॲक्टिव्ह असेल फॉर्मल्डिहाइड. आता याच्या केसमध्ये बघा अल्डिहाइड कडे काय आहे, ठीक आहे, हा याच्यावर येणार प्लस, तर हा काय म्हणतोय अल्किल की ठीक आहे, आम्ही काय करतो, आम्ही तुम्हाला थोडे पैसे देऊन देतो, थोडे इलेक्ट्रॉन देऊन देतो, तुमची गरज भागून जाईल, बरोबर. अल्किलच्या केसमध्ये म्हणजे एक अल्किल ग्रुप आहे
तर ते याच्यापेक्षा रिॲक्टिव्ह असतील पण कमी असतील. कोणापेक्षा? फॉर्मल्डिहाइड पेक्षा अल्डिहाइड. अजून काय होणार कीटोनच्या केसमध्ये? इथं तर काय दोघीकडे कंपल्सरी अल्केल ग्रुप आहे, राईट. आता दोघीकडे कंपल्सरी अल्केल आले म्हणजे काय? इथे असे दोन दोन ग्रुप आहेत की जे कार्बनचा प्लस चार्ज न्यूट्रल होण्यासाठी मदत करतात. इन द सेन्स कार्बनवर प्लस आहे तर त्याला इलेक्ट्रॉन लागणार, तर इथं किती? दोन दोन इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. म्हणजे बघा, याला बाहेरून गरज आहे का? न्यूक्लिओफाईलची गरज नाही, बिलकुल. पैशांची गरज आहे, इलेक्ट्रॉन्स. पैसे म्हणजे काय? सोप्या भाषेत इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची गरज आहे का? नाहीये. का गरज नाहीये? बिकॉज इट्स नीड हॅज बीन फुलफिल्ड विदिन द मॉलिक्यूल. इफ विदिन द मॉलिक्यूल नीड ऑफ इलेक्ट्रॉन इज फुलफिल, इट विल नॉट बी मोर रिॲक्टिव्ह. म्हणजे बघा, हे जे आहे स्क्वेअर करून ठेवा. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन पण विचारले गेलेले. काय? फॉर्मल्डिहाइड इज हायली रिॲक्टिव्ह, मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्डिहाइड, अँड अल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. कशामुळे? तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट्स, यालाच काय म्हणतो आपण? इंडक्टिव्ह इफेक्ट. मोर द पॉझिटिव्ह चार्ज, मोर द रिॲक्टिव्हिटी. आता इथं काय होऊन जाणार? लेस पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण याच्यावर प्लस असेल पण ती गरज काय होऊन जाईल? इथल्या इथं याची गरज भागून जाणार आहे. ओके, इट विल फुलफिल इट्स हंग्रीनेस विदिन द मॉलिक्यूल. दॅट्स वाय इट विल नॉट रिक्वायर आउटर न्यूक्लिओफाईल, म्हणून हा लेस रिॲक्टिव्ह आहे. हा त्याच्यापेक्षा जास्त. आणि फॉर्मल्डिहाइड कडे तर अजिबातच नाही, सगळ्यात जास्त गरीब आहे तो. त्याच्यामुळे तो काय करणार? बाहेरूनच न्यूक्लिओफाईल घेणार. बाहेरून जेवढी जास्त गरज तेवढा तो जास्त रिॲक्टिव्ह. क्लिअर आहे हा पॉइंट? फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड अँड देन कीटोन. हे झालं पहिला पॉइंट. रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? क्लिअर झालं. फॉर्मल्डिहाइड रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा? अल्डिहाइड पेक्षा. अल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मोर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन, मोर द रिॲक्टिव्हिटी. आणि मोर द पॉझिटिव्ह चार्ज केव्हा जास्त राहणार आहे? ज्यावेळेस त्याला प्रोव्हाइडिंग ग्रुप जे इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत नाहीये त्याला. ओके, तिने इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले नाही तर पॉझिटिव्ह चार्ज सिग्निफिकंट होत जाईल आणि बाहेरून न्यूक्लिओफाईलची गरज पडणार. ओके, हे झालं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ठीक आहे, तसाच दुसरा इफेक्ट आहे. दुसरा इफेक्ट काय? स्टेरिक इफेक्ट. त्याच्या अगोदर काय करा? याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रिॲक्शन तर आपण बघणार आहे, त्याच्या अगोदर हे काही पॉइंट्स आहे जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, नाही तर पूर्ण केमिस्ट्री शिकून घेतो पण हे पॉइंट्स लक्षात येत नाही. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. नंतर काय बघणार आहे आपण? नेक्स्ट पॉइंट काय बघणार आपण? बघा, हे पुसतो मी आता. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट झाला. दुसरा काय बघणार आपण? स्टेरिक इफेक्ट. आय होप इलेक्ट्रॉनिक इफेक्ट तुम्हाला क्लिअर आहे. जर क्लिअर नसेल तर परत लेक्चर जाऊन बघा, पॉज करा, रिव्हर्स जा, परत बघणार. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक इफेक्ट आहे, तो कोणता आहे? स्टेरिक इफेक्ट. कोणता आहे सेकंड इफेक्ट? स्टेरिक इफेक्ट. आता हे पण तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी, राईट. स्टेरिक इफेक्ट पहिला कोणता पाहिला आपण? रिॲक्टिव्हिटीला जो इम्पॅक्ट करतोय तो आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि दुसरा आहे स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला? की बल्कीनेस, राईट. बल्कीनेस किंवा काय म्हणणार त्याला? क्राउडीनेस म्हणा स्टेरिक इफेक्टलाच. क्राउडीनेस ऑफ अल्किल ग्रुप. ओके, याच्यात काय होणार बघा. आता या केस मध्ये स्टेरिक इफेक्ट काय म्हणतोय आपण? जो न्यूक्लिओफाईल आहे, सपोज हा C डबल बॉन्ड O, हा H, हा दुसरा H, हा काय घेतला? फॉर्मल्डिहाइड घेतला. इथं काय येणार? याच्यावर काय येणार आहे? याच्यावर डेल्टा प्लस, याच्यावर डेल्टा मायनस. न्यूक्लिओफाईल अटॅक करणार. आता न्यूक्लिओफाईलला अटॅक करण्यासाठी इथं काय आहे? सफिशियंट जागा आहे, राईट. इथं सफिशियंट स्पेस आहे, त्याच्यामुळे हा इझिली याच्यावर अटॅक करू शकतो आणि अटॅच होऊ शकतो, बिकॉज ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स. आता यालाच काय म्हणताय? की स्पेस जी आहे, म्हणजे काय? क्राउडीनेस जो आहे तो इथं कमी आहे, इथं अल्किल ग्रुप जास्त नाही. बघा, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचंय सपोज, आणि जाताना जर रस्त्यावर सपोज कुठे जायचं तुम्हाला? एअरपोर्टला जायचंय सपोज. एअरपोर्टला जाताना, एअरपोर्ट म्हणा, बस स्टँड म्हणा, वॉटेवर, तिथं जाताना जर रस्ता मोकळा असेल तर लागणारा वेळ किंवा तुमची काय म्हणू शकतो रिॲक्टिव्हिटी जास्त राहणार, तुम्ही फास्ट पोहोचू शकणार तिथं, बरोबर. पण इन्स्टेड ऑफ दॅट जाताना 5 सिग्नल लागले, ट्रॅफिक जाम भरपूर झाली,
तर लवकर पोहोचणार का तुम्ही? नाही पोहोचू शकणार. काय? कशामुळे? त्याचं रिझन कारण क्राउडीनेस वाढला, गर्दी वाढली, बल्कीनेस वाढला, बरोबर, रोड जाम होता. इथं पण तेच होणार आहे बघा. सध्या काय इथं रोड एकदम मोकळा आहे, फक्त एक एक हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे येणारा न्यूक्लियोफाईल आरामात कार्बनला अटॅच होऊ शकतोय. पण याच्या ऐवजी इथं हायड्रोजनच्या ठिकाणी मी जर CH3 लावला, राईट, H केला आणि त्याच्यानंतर डबल बॉन्ड O, हे तर सेमच राहणार. ठीक आहे, हे बघा हे चेंज नाही होते, हे C डबल बॉन्ड O. आता काय झाला? क्राउडीनेस वाढला, बरोबर. CH3 आला ना एक, क्राउडीनेस आला, रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार कारण येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला अटॅक करायला कठीण जाणार. ओके, नेक्स्ट याच्यावर अजून 2 ग्रुप आले तर CH3 डबल बॉन्ड O, म्हणजे हा कोणता आहे? हा फॉर्मल्डिहाइड. त्याच्यानंतर हा आहे ऍसिटल्डिहाइड, राईट. त्याच्यानंतर हा ऍसिटोन नंतर सपोज ऍसिटोन नंतर आपण घेऊया कोणता इथं, सपोज CH3 ट्वाइस C डबल बॉन्ड O, इथे पण CH3 ट्वाइस. याला काय म्हणतो आपण? आयसोप्रॉपिल ग्रुप आहे. म्हणजे हा काय झाला? डाय आयसोप्रॉपिल कीटोन. म्हणजे बघा क्राउडीनेस काय, इथं एक CH3 होता, इथं काय झाले? आता 2 CH3 झाले, राईट. म्हणजे क्राउडीनेस वाढत चाललाय. म्हणजे काय होत जाणार? इथे जर रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर इथे क्राउडीनेस, लेस क्राउडीनेस आहे, रिॲक्टिव्हिटी जास्त. रिॲक्टिव्हिटी जास्त म्हणजे काय? न्यूक्लियोफाईल इझिली अटॅच होऊ शकतोय. इथे त्याच्यापेक्षा कमी होणार, इथे त्याच्यापेक्षा कमी. याच्यानंतर काय होणार बघा? अजून डाय आयसोप्रॉपिल लावला, त्याच्याऐवजी हा हायड्रोजन पण जर आपण CH3 ने अटॅच केला तर, म्हणजे CH3 थ्राइस C डबल बॉन्ड O, आणि इकडे पण CH3 थ्राइस, बरोबर. म्हणजे कार्बन जे कार्बनला, हा बघा इथं कार्बन घेऊया आपण, हा कार्बन आणि इकडे पण CH3 थ्राइस. म्हणजे हा काय झाला? 1 3 आणि 1 4, म्हणजे काय म्हणू शकतो याला? टर्ट डाय टर्ट ब्युटिल कीटोन. ओके, टर्चरी ब्युटिल ग्रुप आहे ना, कार्बनला 3 मिथिल आणि 1 कार्बन, म्हणजे टर्चरी ब्युटिल कीटोन. ओके, हा त्याच्यापेक्षा, म्हणजे हा काय झाला? त्याच्याहून लिस्ट रिॲक्टिव्ह. ठीक आहे ना, तिथून कंटिन्यू आहे. याच्यानंतर हा ग्रुप म्हणजे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह फॉर्मल्डिहाइड. नंतर काय होऊन गेलं? हा क्राउडीनेस, हा बघा, हा मिथिल ग्रुप वाढला. त्याच्यानंतर काय झालं? हे 2 मिथिल ग्रुप आले, हा क्राउडीनेस पुन्हा वाढला. तशी जसं जसं क्राउडीनेस इन्क्रीज होत जातोय तसं तसा रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होत जाते. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की मोर द नंबर अँड साईज, बघा, मोर द नंबर अँड साईज ऑफ अल्किल ग्रुप, right, attached to what? Attached to carbonyl carbon. Okay, attached to carbonyl carbon, more the number and size of alkyl group, less will be reactivity. ठीक आहे, हा पॉइंट क्लिअर आहे. काय म्हणतो आपण? मोर द साईज ॲज वेल ॲज नंबर, म्हणजे नंबर पण जास्त आहे. इथं बघा, इथं एकच होता, इथं 2 झाले, इथे 3, इथे काय वाढत झाले. म्हणजे नंबर पण वाढतोय ॲज वेल ॲज साईज वाढते. तर काय होऊन जाणार? लेस द रिॲक्टिव्हिटी. क्लिअर हा पॉइंट? नीटला याच्यावर भरपूरदा क्वेश्चन विचारले गेले. ठीक आहे, एंट्रन्स एक्झामला लॉट्स ऑफ टाइम क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड ऑन दिस एक्झाम्पल. फॉर्मल्डिहाइड, ऍसिटल्डिहाइड. म्हणजे काय? तुम्हाला बल्कीनेस बघायचा आहे. बल्कीनेस याच्यात जास्त, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी. बल्कीनेस कमी, रिॲक्टिव्हिटी जास्त. ओके, हा क्लिअर पॉइंट. हा जसा स्टेरिक झाला तसं फक्त एक पॉइंट काय राहणार आपला? ॲरोमॅटिसिटी जो आहे. ओके, तर ॲरोमॅटिसिटी मध्ये काय होणार की हे तर आपण काय पाहिले? सगळे ॲलिफॅटिक्स पाहिले, बरोबर. याच्यानंतर काय राहणार? ॲरोमॅटिक
कीटोन्स जर घेतले तर त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी राहते ते बघूया. तोपर्यंत काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ठीक आहे, पुसतोय मी. आता लास्ट पॉइंट आहे. ठीक आहे, हा पण क्लिअर आहे तुम्हाला. त्याच्यानंतर काय राहणार, फक्त रिॲक्टिव्हिटी ऑफ व्हॉट, रिॲक्टिव्हिटी ऑफ एरोमॅटिक कीटोन, एरोमॅटिक कीटोन किंवा अल्डिहाइड दोघी म्हणा, एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन. तर बघा, कोणताही कंपाऊंड घ्या, बेन्झ अल्डिहाइड घ्या, म्हणजे ॲलिफॅटिक पेक्षा एरोमॅटिक कमी रिॲक्टिव्ह असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3CHO, त्याच्यानंतर C6H5CHO, नंतर C6H5CO CH3 आणि लास्टला C6H5CO C6H5. बघा काय लिहिलं आता, आहे काय डिफरन्स आहे. हा तर कोणता आहे, ऍसिड अल्डिहाइड, राईट. हा ऍसिड अल्डिहाइड, हा बेन्झ अल्डिहाइड, त्याच्यानंतर ऍसिटोफिनोन आणि हा बेन्झोफिनोन. बघा ऑलरेडी हा पॉइंट तुम्हाला मी हॅलो अल्केस मध्ये पण सांगितला होता. काय यांचं जे स्ट्रक्चर आहे बघा, ऍसिड अल्डिहाइड तर ठीक आहे, इथं काय झालं C6H5CHO, म्हणजे काय झाली, ही रिंग आली ना, C डबल बॉन्ड O C6H5CHO. आता बघा ऑलरेडी रिंग जी आहे, मागच्या लेक्चर्स मध्ये बऱ्याच तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी ही जी रिंग असते बेन्झ, ती काय इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. म्हणजे याच्यावर ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज येणार, डेल्टा प्लस याच्यावर येणार, त्यावेळेस काय होणार, विदिन द रिंग इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले जातील. आणि विदिन द रिंग म्हणजे काय, रिंग कडेच भरपूर इलेक्ट्रॉन आहे, घरातच भरपूर इलेक्ट्रॉन आहे, तर बाहेर जायची गरज आहे का, नाही. म्हणजे काय, इथूनच इलेक्ट्रॉन भेटताय, तर कार्बन काय म्हणेल, आम्हाला काय रिॲक्ट व्हायचं नाही, कारण आमची फुलफिलमेंट होऊन जाते इलेक्ट्रॉनची, बरोबर. आता इथं झाली एक रिंग, त्याच्यानंतर इथं एक रिंग आली, प्लस काय झाला, अजून एक ग्रुप आला, अल्किल ग्रुप, राईट. हे बघा CO हा CH3, म्हणजे या कार्बनला रिंग कडून तर इलेक्ट्रॉन भेटणार आहे, प्लस CH3 कडून भेटताय, म्हणजे अजून एक्स्ट्रा भेटताय. रिंग तर होती, म्हणजे याच्यापेक्षा हा अजून लेस रिॲक्टिव्ह. आणि इथे तर काय झालं, दोन दोन रिंग झाल्या. आता तर काही टेन्शनच नाही, बरोबर. बाहेर जायची गरज अजिबात पडणार नाही कार्बनला. का, कारण ऑलरेडी दोन दोन रिंग विच आर इलेक्ट्रॉन रिच, बरोबर. आणि हा काय, CH3CHO, बरोबर. हे तर काय, C डबल बॉन्ड O CH3CHO, क्लिअर. बघा हे फक्त स्ट्रक्चर काढलेले, ही रिॲक्टिव्हिटी या फॉर्म मध्ये राहणार. कशामुळे राहते, कारण हा जो आहे हे विदिन द स्ट्रक्चर, रेझोनन्स स्ट्रक्चर कशामुळे झालं हे, दिस इज ड्यू टू व्हॉट, रेझोनन्स इफेक्ट याच्यामध्ये राहतो. आणि हा जो प्लस आहे, हा प्लसला मग काय होत जातं, हा जो आहे ना, ते पाय इलेक्ट्रॉन्स आहे, ते याला प्रोव्हाइड करता. इथे पाय इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले, म्हणजे काय, इथं प्लस आला तर हे पाय इलेक्ट्रॉन्स इथे इलेक्ट्रॉन देणार, इथं प्लस येणार, विदिन द रिंग पुन्हा काय, हे पाय इलेक्ट्रॉन्स देतील, इथं प्लस येणार, पुन्हा काय होणार, इथून इलेक्ट्रॉन येणार, आणि थ्रू आउट द रिंग हे असं चालू राहतं. ओके, क्लिअर होतं हे. तुम्हाला वाटल्यास रेझोनन्स काढून दाखवतो मी. फक्त हे रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, की कार्बनचा जो प्लस चार्ज आहे तो फुलफिल करण्यासाठी ऑलरेडी रिंग मध्येच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, रिंग हॅज लॉट ऑफ pi electrons which can donate to carbon and carbon will not require electrons from the outer side. ओके, बघा वाटल्यास काढून दाखवतो स्ट्रक्चर काय आहे. बेसिकली हे जे आहेत बघा, हे तरी लिहितो मी, रेझोनन्स इफेक्ट. ठीक आहे, रेझोनन्स इफेक्ट तो कसा आहे, फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. हे काय आहे, हे बघा, हे स्ट्रक्चर सुरुवातीला होणार काय, हा C, त्याच्यानंतर CHO जर घेतला आपण तर काय होणार, सपोज इकडे CH
आणि इथे डबल बॉन्ड O. हे सुरुवातीचं स्ट्रक्चर. आता होणार काय बघा, हा जो आहे हा CHO आहे, हा काय करणार, याच्यावर काय इलेक्ट्रॉन्स आहे 1 2 3 4 5 आणि 6. तर काय आहे, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, इलेक्ट्रॉन विड्रॉ केले म्हणजे याच्यावर येणार प्लस, प्लस आले तर काय होणार, हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होते. बरोबर, म्हणजे काय बनेल स्ट्रक्चर बघा, इथे काय बनेल डबल बॉन्ड C, इथे बनलं O वर मायनस आला, इथे काय H. बघा समजून घ्या व्यवस्थित. काय होतंय, याने इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार म्हणजे याच्यावर येणार प्लस, प्लस आल्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील आणि रेझोनन्स स्टार्ट होणार, इथे शिफ्ट झाले तर काय बनेल स्ट्रक्चर बघा, इथे डबल बॉन्ड बनला, इथे झाला प्लस, त्याच्यानंतर या फॉर्म मध्ये येतं लक्षात. हा मायनस, तर याच्यावर मायनस कशामुळे आलाय, ऑलरेडी ही इलेक्ट्रॉन पेअर याने विड्रॉ केली, इथं प्लस झाला म्हणजे काय होणार, इथे हे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील, हे पाय इलेक्ट्रॉन्स या दोन कार्बन मध्ये शिफ्ट होणार म्हणजे काय बनेल स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये राहणार. हा डबल बॉन्ड राहणार, इथे डबल बॉन्ड बनेल आणि इथे येणार प्लस, हे तर सेमच असेल, इथे डबल बॉन्ड C, हा O मायनस, इथे H. बघा इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला म्हणजे याच्यावर आला प्लस, आता याच्यावर प्लस आला म्हणजे कोण येणार मध्ये तिला, हा इलेक्ट्रॉन येणार. मग काय बनणार स्ट्रक्चर बघा, एकदम सोपं आहे रेझोनन्स स्ट्रक्चर, तुम्हाला सांगतोय. C, हा O मायनस, इकडे H, इथे डबल बॉन्ड बघा, हा एक आहे ऍज सच, ओके, हा ऍज सच आहे, त्याच्यानंतर इथे हा इथे शिफ्ट होणार, राईट, हा पाय बॉन्ड जे आहे हे इथे शिफ्ट होणार कारण हा प्लस आहे याच्यावर, आणि याच्यावर येणार प्लस. ओके, इथपर्यंत क्लिअर. नंतर काय होणार, आता हा जो डबल बॉन्ड आहे इथला, इथं प्लस आल्यामुळे काय, हा डबल बघा बेन्झल काय पाहिलंय आपण की ऍसिटल्डिहाइड, बेन्झल्डिहाइड, ऍसिटोफिनोन, बेन्झोफिनोन, जसं रिंग स्ट्रक्चर इन्क्रीज होत जात आहे, बरोबर, रिंग 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 स्ट्रक्चर वाढणार म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जे डोनेट होणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणारे स्पेसिस आहे त्या वाढत जात आहे, जसे स्पेसिस वाढत आहे तसे कार्बनला बाहेरून इलेक्ट्रॉन घ्यायची गरज पडणार आहे का, अजिबात नाही, घरूनच त्याची गरज भागते. तर तो बँकेत जाणार का, बँक म्हणजे आपल्यासाठी काय आहे, न्यूक्लिओफाइल, बरोबर, बँक न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रॉन देणार आहे, त्यांच्याकडे जायची गरज नाही कारण काय, क्लोज फ्रेंड्स कडूनच कार्बनने इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतले, बरोबर, त्याची क्लोज फ्रेंड म्हणजे काय, बघा 2 2 आहे इथं, तर इथं तर दोघींकडे पाय इलेक्ट्रॉन्स आहे, रिच स्पेसिस आहे, त्याच्यामुळे इथं फुलफिल होऊन जात आहे, दॅट्स वाय इट इज लिस्ट रिएक्टिव्ह, है ना, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी येतो या सिरीज मध्ये, सगळ्यात पहिले बेन्झल्डिहाइड, ऍसिटोफिनोन, बेन्झोफिनोन. बघा याचं ऍक्च्युअल काय आहे रेझोनन्स, तुम्हाला इथं तर शॉर्ट मध्ये सांगितलं मी की या प्रकारे विदिन तरी होत जातं, पण तरी तुम्हाला मी दाखवून देतो की ऍक्च्युअल रेझोनन्स स्ट्रक्चर कसं होतं, आणि हे जे आहे की कार्बनची फुलफिलमेंट कशी होत जाते कार्बनने. तर बघा होतं काय याच्यामध्ये, हे सपोज याचं एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला, हे जे आहे काय घेतोय आपण बघा, हे स्ट्रक्चर आहे, सगळ्यात पहिले तर काय, हा C, हा डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर हा H. आता होणार काय, ऑक्सिजन कडे 1 2 3 4 हे 2 लोन पेअर आणि इथे 2 आहेत, ऑक्सिजन काय करतोय इथं इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, बरोबर, इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे याच्यावर कोणता चार्ज येणार, प्लस, इथं प्लस आला म्हणजे हे काय विदिन द रिंग काय होणार, इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होते, म्हणजे काय बनेल स्ट्रक्चर बघा, नेक्स्ट मध्ये काय बनणार आहे आपलं स्ट्रक्चर, हे तर ऍज राहतील. आता याने इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळे इथं काय बनणार, इथं डबल बॉन्ड, इथं C, हे डबल बॉन्ड O, याच्यावर येणार मायनस कारण याने इलेक्ट्रॉन विड्रॉ केले, हे H, राईट, आणि इथं काय झालं प्लस, बरोबर, इथं प्लस येणार ना, याने इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट केले त्याच्यामुळे या कार्बनला इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी झाली, म्हणून इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे इथं आला प्लस, इथं प्लस आला म्हणजे काय विदिन द रिंग परत इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, इथं शिफ्ट झाले तर काय बनेल स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर काय बनणार आहे, इथे डबल बॉन्ड येईल, त्याच्यानंतर इथे येणार प्लस, इथे ऍज सच राहणार, इथे डबल बॉन्ड C, इथे आपण काहीच करत नाही, ठीक आहे, इथं हा मायनस, बरोबर, इथं प्लस आला आता, राईट, इथं प्लस आला, या प्लसच्या मदतीला कोण येणार, हे पाय इलेक्ट्रॉन्स येतील, बरोबर, म्हणजे या रिंग मध्ये ते शिफ्ट होणार, वाटल्यास असं दाखवतंय बघा,
इथे राहणार ते या दोन कार्बन मध्ये, म्हणजे इथे डबल बॉन्ड बनेल. म्हणजे काय बनतं स्ट्रक्चर बघा, हा डबल बॉन्ड झाला, हा डबल बॉन्ड इथे. आता याने पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट केले म्हणजे या कार्बनला काय येणार प्लस, बाकी सेम सी ओव्हर मायनस आणि इथे येणार प्लस. ठीक आहे. आता बघा इथे प्लस आला, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे ती कोण देणार, हा जो डबल बॉन्ड आहे तो इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करणार आणि हा ऑक्सिजन काय इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे काय होणार पुन्हा हे जे पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा मायनस जो आहे तो पुन्हा ऍज सच इथे येणार आणि स्ट्रक्चर काय बनतंय बघा. म्हणजे ऍज सच आपण येतोय इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट केले तर काय बनणार, इथे डबल बॉन्ड येईल या प्रकारचे, इथे सी याने इलेक्ट्रॉन इथं काय झालं, हा सिंगल बॉन्ड येऊन जाईल, या कार्बनने इथे इलेक्ट्रॉन दिले म्हणजे सी आणि हा सिंगल बॉन्ड बनला आणि हा सिंगल बॉन्ड इथं एच, त्याच्यानंतर इथं ओ आणि या ओ ने ऑक्सिजनने काय केले त्याची इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट केले इलेक्ट्रॉनची पेअर, म्हणजे इथं काय झाले इथं डबल बॉन्ड. बघा पहिल्या स्ट्रक्चरवर झालो आपण CHO फक्त चेंज काय झाला विदिन द पाय इलेक्ट्रॉन्स जे बेन्झीन रिंगचे ज्याला आपण रेझोनन्स हायब्रिड म्हणतो ते फक्त शिफ्ट झालेले. इथं डिटेल दाखवायचं तर बघा इथं जशी पेअर होते इथं किती होणार 1 2 3 4 5 6, इथे पण 1 2 3 4 5 6, इथे पण 1 2 3 4 5 6 आणि इथे इथे किती राहणार, इथं only 2 lone pair because 1 lone pair has been shifted to this carbon and oxygen double bond. ओके. म्हणजे काय झालं या कार्बनची हे दाखवण्यामागचं पर्पज काय आहे, या कार्बन वर जो प्लस चार्ज, ओके, हा जो कार्बन वर प्लस चार्ज होतोय त्या प्लस चार्जला फुलफिल करण्यासाठी विदिन द रिंग काय होत जाते शिफ्टिंग होत जाते फक्त. ओके. आणि ही शिफ्टिंग झाल्यामुळेच काय होऊन जाते बाहेरून न्यूक्लियोफाइल घ्यायची गरज नाही. दॅट्स वाय आपण काय म्हणतोय की एरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड कीटोन्स जे आहेत दे आर व्हॉट, दे आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स व्हॉट न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. दे आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. आणि म्हणूनच याच्या अगोदर जेवढ्याही रिएक्शन आपण पाहिल्या आहेत त्या सगळ्या रिएक्शन आपण कशा पाहिल्या होत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहिल्या होत्या. का, कारण ऑलरेडी बेन्झीन्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस and they will not gain electron, either they will lose electron, they will help to those species which are having electron deficient centers. Okay, that's why they generally shows or most of the time they shows electrophilic reaction rather than nucleophilic reaction. होपफुली लेक्चर पूर्ण क्लिअर आहे. व्हेरी इंपॉर्टंट लेक्चर आहे, थोडं पेशन्सली बघा, मोठं आहे लेक्चर आहे बट प्रत्येक गोष्ट मी याच्यामध्ये क्लिअर केलेली आहे तुम्हाला. स्टार्टिंग फ्रॉम न्यूक्लियोफिलिक रिएक्शन काय असता, याच्यामध्ये मायनस कसा बनतोय, ठीक आहे, त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी पाहिली आपण, रिॲक्टिव्हिटी मध्ये पाहिलं इंडक्टिव्ह इफेक्ट, इंडक्टिव्ह मध्ये काय पाहिलं की फॉर्मल्डिहाइड लेस रिॲक्टिव्ह, सॉरी फॉर्मल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्डिहाइड, अल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन व्हॉट कीटोन. त्याचं रिझन पण सांगितलं तुम्हाला, प्लस आय इफेक्ट. त्याच्यानंतर स्टेरिक इफेक्ट पाहिला, स्टेरिक इफेक्ट मध्ये मग आपण काय पाहिले होते एक्झाम्पल्स पाहिले. बल्कीनेस जसा इन्क्रीज होणार तशी रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. नंबर अँड साइज ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. आणि थर्ड पॉइंट काय पाहिला आपण एरोमॅटिसिटी, म्हणजे एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन्स दे आर लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन. त्याचं रिझन पण तुम्हाला सांगितलं. हे काय आहे बेसिकली रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे. दीज आर ऑल व्हॉट रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, that's the end of today's lecture. I hope all of you getting each and every point. जर समजलं नसेल तर पुन्हा रिवर्स जा, पुन्हा व्यवस्थित बघा हे लेक्चर, पुन्हा बघा. तुम्हाला एकदा सांगतोय मी, कारण हे लेक्चर जर क्लिअर झालं तुम्हाला भरपूर कन्सेप्ट क्लिअर होता. नीटला जेईला सुद्धा याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेले. ओके, हे जे तुम्हाला रिॲक्टिव्हिटीज मी सांगितलेल्या तुम्हाला काय दिले राहील तिथं फक्त एक्झाम्पल्स दिलेले असतील आणि एक्झाम्पल वरून यू हॅव टू अरेंज देम इन आयदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे, तर व्यवस्थित लेक्चर समजून घ्या. जर मध्येच बोर होत असेल तर पॉज करा, पण घाईघाईत लेक्चर बघू नका, तिथे थांबा, वाटलं तर नंतर बघा. ठीक आहे, काय म्हणतोय मी ते समजून घ्या. बाकी रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करूया. हे केमिकल प्रॉपर्टीज स्टार्ट केलंय आपण,
फक्त यांचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर पासून बघूया. टिल देन स्टडी हार्ड, मेक नोट्स, प्रॅक्टिस देम. सेम थिंग आय एम रिपीटिंग इन ईच अँड एव्हरी लेक्चर. ओके, आय होप यू आर फॉलोइंग माय गाईडलाईन्स और गायडन्स. ओके, चलो थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. बाय बाय.